महाराष्ट्र आवाज न्यूज. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश नंदुरबार शहर पोलिसांनी केला आहे. फ्लिपकार्टवरून ग्राहकांनी मागवलेल्या नवीन आणि महागड्या वस्तू पार्सलमधून काढून त्यांच्या जागी जुन्या अथवा निरुपयोगी वस्तू ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करून परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मनियार आणि राज विनोद मराठे या तिघांना ताब्यात घेतला. तपासादरम्यान आरोपी ग्राहकांसाठी आलेल्या महागड्या वस्तू पार्सलमधून काढून त्याच्या जागी इतर वस्तू ठेवत असल्याचं निष्पन्न झालं. चुकीची वस्तू मिळाल्यानंतर ग्राहक संबंधित पार्सल परत करत असत, तर मूळ महागड्या वस्तू आरोपी विकून आर्थिक लाभ मिळवत होते. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 10 LED TV, पॅनासोनिक कंपनीचा एअर कंडिशनर, गिझर, मॉप सेट तसेच स्मार्ट होम थिएटरचा समावेश आहे. या प्रकरणी फ्लिपकार्टचे नंदुरबार व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावर किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत LED TV, AC किंवा इतर महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूंचा स्रोत आणि कागदपत्रांची खातरजमा करावी. संशयास्पद व्यवहार टाळल्यास आर्थिक फसवणूक तसेच कायदेशीर अडचणींपासून बचाव होऊ शकतो. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.